नमः शिवाय ओम नमः शिवाय 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 नमः शिवाय ओम नमः जय भोलेनाथ। जय भोले जय भोले। हेलो जय भोले। सौराष्ट्र सोमनाथं च श्रीशैल्यमल्लिकार्जुनम् उज्जयिनी महाकालेशम् ओंकारं ममलेश्वरम् नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय परल्यं वैजनाथं च डाकिन्यं भीमशङ्करं सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने नमः शिवाय ओम नमः शिवाय 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 बोर्ड चालू करा। बोर्ड 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 बोर्डाची पिन टाका। ओम नमः शिवाय नमः शिवाय 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 ओम नमः शिवाय जय भोले। नमः शिवाय ओम नमः शिवाय 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 परल्यं वैजनाथं च डाकिन्यं भीमशङ्करं सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने नमः शिवाय ओम
नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रात पठे नर सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय समर्पित करून चालत असलेला अखंड शिवनाम सप्ताह ग्रंथराज परमरहस्य पारायण व संगीतमय शिवकथा ज्ञानयज्ञ सोहळा वर्ष 15वे बरोबर आहे ना। म्हणजे एक तप पूर्ण करून आपण दुसऱ्या तपामध्ये प्रवेश केलेलो आहोत। 12 वर्षाचं एक तप असतं आणि एक तप पूर्ण करून आपण दुसऱ्या तपामध्ये प्रवेश केलेलो आहोत। आणि या दुसऱ्या तपामध्ये ब्रह्मांड नायक देवादी देव शंभू महादेवांच्या लीला भगवान शिव परमात्म्याच्या कथा आपल्या जीवनामध्ये आपल्याला ऐकण्याचं भाग्य प्राप्त झालेलं आहे। ज्यांच्या जीवनातील घालवायच्या आहेत व्यथा त्यांनी ऐकायच्या आहेत भगवान शिव परमात्म्याच्या शिवकथा। आणि शिवकथा ऐकण्यासाठी अनंत जन्मीची या ठिकाणी पुण्याई लागते आणि त्या नामयज्ञ सोहळ्याची त्या शिव महापुराण कथेची अगदी अथांग परिश्रमातून या ठिकाणी नियुक्ती करून गेल्या 3 ते 4 महिन्यापासून या शिव महापुराण कथेचं आयोजन नियोजन करून ज्या सप्ताह कमिटीनं ज्या संयोजन समितीनं ग्रामस्थांच्या सहकार्यातून या शिव महापुराण कथेचं आयोजन केलेलं आहे। सर्व श्री शिवभक्त परायण सर्वच सप्ताह कमिटीतील सर्वच संयोजन समिती ज्यांचा मला या ठिकाणी या शिव महापुराण कथेची तारीख घेण्यासाठी फोन आला होता असे परमशिष्य गुरुभक्त ज्यांची ओळख आमची 2 ते 3 वर्षापासून आहे ते गुरु महाराजांच्या संपर्कामध्ये आहेत असे परमशिष्य शिवभक्त परायण अशोक महाराज यांच्यासह या नामयज्ञ सोहळ्यामध्ये ज्यांनी या सप्ताहाला अगदी उत्साही रूप देण्यासाठी कायावाच्या मनाने या ठिकाणी सेवा दिलेली आहे ते सर्व सद्भक्त मंडळी ग्रामस्थ मंडळी या नामयज्ञ सोहळ्यामध्ये ज्यांनी या शिवमहापुराण कथेमध्ये 7 दिवसीय यजमान पद आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेऊन आपल्या जीवनामध्ये या यजमानाचं भाग्य प्राप्त करून घेतलेले शिवभक्त परायण सौ श्री काशाबाई लक्ष्मणराव बिद्राळे रंजनाताई शंकरराव माली पाटील यांनी या ठिकाणी या शिव महापुराण कथेमध्ये आजच्या पूजेचं यजमान पद या ठिकाणी प्राप्त करून घेतलेलं आहे। माहेश्वर मूर्ती शिवभक्त परायण श्री मन्मथ कलयाप्पा स्वामी महाराज यांच्या वेद घोषाने या ठिकाणी या शिव महापुराण ग्रंथाची या ठिकाणी पूजा संपन्न झालेली आहे। तदनंतर या नामयज्ञ सोहळ्यामध्ये 1 रुपयापासून ते हजारो रुपयापर्यंत देणगी दान देत असलेले भाविक सद्भक्तगण अगदी पहिल्या दिवसापासून ते महाप्रसादाच्या दिवसापर्यंत अन्नदानाची सेवा देत असलेले सर्व भाविक सद्भक्तगण या नामयज्ञ सोहळ्यामध्ये विण्याची सेवा देत असलेले भाविक सद्भक्तगण अगदी पहाटेच्या शिवपाटापासून ते पुन्हा पहाटेच्या शिवपाटापर्यंत सेवा देत असलेले सर्व महिला पुरुष भजनी मंडळी यासह या मंदिर प्रांगणामध्ये सतरंजी उचलण्यापासून ते अंथरणाऱ्यापर्यंत झाडून काढणाऱ्यापासून ते सर्व स्वच्छता करणारे भाविक सद्भक्तगण तदनंतर आज गुरु महाराजांना अतिशय आनंद झालेला आहे की अतिशय आगळं आणि वेगळं गुरु महाराजांचं स्वागत आपल्या या आदमपूर नगरीमध्ये झालेलं आहे। सर्व
ग्रामस्थांनी, महिला पुरुषांनी, संयोजन समितींनी या ठिकाणी घोड्यावरती गुरु महाराजांना बसवलं आणि आदरातिथ्य करून या ठिकाणी गुरु महाराजांचं स्वागत केलेलं आहे। त्यासाठी गुरु महाराज भगवान शिव परमात्मा या सर्व सप्ताह कमिटीतील व सर्व भाविक सद्भक्तांना, या आदमपूर नगरीतील सर्व भाविक सद्भक्तांना प्रथमतः मंगल आशीर्वाद प्रदान करीत आहेत। तदनंतर या नामयज्ञ सोहळ्यामध्ये संगीत शिवकथाकार कुमार सागर महाराज लोहारेकर गुरु महाराज व सरशिवानी संगीत संच या कलाकारांच्या राहण्याची व अंघोळ पूजेची व्यवस्था करत असलेले शिवभक्त परायण बाबूराव माधवराव हालबुर्गे परिवार, शिवभक्त परायण नागनाथ उत्तमराव हालबुर्गे परिवार, आजच्या पहिल्या दिवसीय गुरु महाराजांचा प्रसाद ज्यांनी आपल्या घरामध्ये गुरु महाराजांना बोलावून आदरातिथ्य करून पाद्यपूजा संपन्न करून आशीर्वाद प्राप्त करून घेतलेला आहे, असे शिवभक्त परायण राम गोवर्धन हालबुर्गे परिवार। या शिवमहापुराण कथेमध्ये ज्यांची सुंदर अशी साऊंड सिस्टम या ठिकाणी लाभत आहे, असे सोनी साऊंड सिस्टम चे ओनर शिवभक्त परायण बालाजी भैया, नाव सुद्धा बघा बालाजी आहे, तिरुपतीचे बालाजी आमच्या या शिवमहापुराण कथेमध्ये अगदी सुंदर अशी साऊंड सिस्टम देण्यासाठी या ठिकाणी लाभलेले आहेत। तदनंतर या संगीतमय शिवमहापुराण कथेमध्ये संगीत साथ करण्यासाठी उपस्थित स्वरशिवानी संगीत संच चे कलाकार, गायनाचार्य सिंथ वादक, गायन सम्राट संगीत विशारद, गायन गुरुवर्य शिवभक्त परायण अनिलजी भालेराव गुरुजी लातूरकर, उपस्थित कोरस गायक शिवभक्त परायण सुरमणी बालाजी भुरे महाराज पाटील नांदेडकर, उपस्थित कोरस गायक परमशिष्य शिवभक्त परायण शिवलिंग महाराज लोहारेकर, कोरस गायक शिवभक्त परायण 12 ज्योतिर्लिंग अवतार आश्रमाचे प्रथम महाराज परममित्र शिवभक्त परायण भागवतेश्वर महाराज किलचकर, तबला वादक, तबला विशारद, तबला मार्तंड, तबला मनी शिवभक्त परायण आत्मीय बंधू आत्मलिंग महाराज लोहारेकर। चालत असलेली संगीतमय शिवकथा कॅमेऱ्याच्या माध्यमातून शूटिंग करून कुमार सागर महाराजांचे यूट्यूब चॅनल भक्तिधारा व आई म्युझिक या यूट्यूब चॅनलवर प्रसारित करत असलेले परमशिष्य शिवभक्त परायण दत्तात्रय महाराज बेळे किलचकर यासह आजच्या प्रथम दिवसीय शिवकथेमध्ये कथा श्रवण करण्यासाठी आलेले तुम्ही सर्व भाविक सद्भक्तगण, माता पिता बंधू भगिनी, आपणा सर्वांचं व आत्तापर्यंत ज्यांचा नाम उल्लेख केलेला आहे त्या सर्वच भाविक सद्भक्तांचं आजच्या प्रथम दिवसीय शिवमहापुराण कथेमध्ये हार्दिक 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 स्वागत करून आजच्या प्रथम दिवसीय शिवकथेला प्रारंभ करत असताना आज पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी या शिवमहापुराण ग्रंथाची स्तुती असते, या शिवमहापुराण ग्रंथाचा परिचय असतो आणि तो परिचय असा आहे, भगवान शिवपरमात्म्यांनी जो शिवमहापुराण ग्रंथ या मानवी जीवाच्या उद्धारासाठी आपल्या समोर ठेवलेला आहे, अनंत जन्मीच्या सुकृताच्या गाठी तेने दुरजटी मित्र केला किंवा सखा केला। या शिवमहापुराण कथा श्रवण करण्यासाठी अनंत जन्मीची पुण्याई लागते, तेव्हा कुठं आपल्याला या भगवान शिवपरमात्म्याच्या कथा ऐकण्याचं भाग्य प्राप्त होतं, असं भगवान शिवपरमात्म्याने या शिवमहापुराण कथेच्या माध्यमातून वर्णन केलेलं आहे। आपल्या समोर जो शिवमहापुराण ग्रंथ ठेवलेला आहे ते साधारण पुस्तक नसून आपण जे साधारण पुस्तक वाचतो त्याचे लेखक तुम्ही आम्ही असू, पण आपल्या समोर जो शिवमहापुराण ग्रंथ ठेवलेला आहे त्याचा लेखक म्हणजे साधारण देव नसून देवांचा देव शंभू महादेव आहे। आणि भगवान शिव परमात्म्यांनी स्वतः आपल्या मुखातून
हे शिवमहापुराण ग्रंथ प्रकट केलेला आहे। याचा लेखक मीही नाही, तुम्हीही नाही, आणखी कोणता देव नाही। स्वतः भगवान शिव परमात्म्याने या शिवमहापुराण ग्रंथाला सांगायला सुरुवात केलेला आहे। आणि या जगामध्ये, या ब्रह्मांडामध्ये सगळ्यात पहिल्यांदा हे शिवमहापुराण कथा भगवान शिव परमात्म्याच्या जवळ राहणारे नदी यांनी शिवमहापुराण कथा श्रवण केली आहे। आपण ठावे ते तरांची सांगा। काशी विश्वनाथाचं दर्शन घेण्याच्या अगोदर आपण ज्या इलाहाबाद गंगा आणि सरस्वती तीनांचा संगम आहे, तिथं करूनच आपण पुढे विश्वनाथाचं दर्शन घेत जातो। आणि इलाहाबाद प्रयाग म्हणून संबोधलं जातं। आणि प्रयागराज क्षेत्रामध्ये तुमच्या माझ्यासारख्या अनेक शिवभक्तांना समोर असो या सूत पुराणांनी त्रियुगामध्ये सगळ्या पहिला शिवमहापुराण कथा त्याचे वर्णन केले आहे। सूत पुराण या महापुराणाचा महिमा शिवभक्त वर्णन करीत आहेत। सूत्रांनी आपल्या जीवनामध्ये या पुराण कथी अनुभव घेतली आणि पुढे या शिवभक्तांना उपदेश केलेला आहे। सूत पुराणी सांगू लागलेले आहे। जो आपल्या पुढे शिवमहापुराण ग्रंथ ठेवलेला आहे त्या शिवमहापुराण ग्रंथाची सीमा सांगत असताना या शिवमहापुराण ग्रंथे 24,000 श्लोक शिवमहापुराण कथा श्रवण करणं सुद्धा हे व्रत आहे। आणि ते व्रत कशा प्रकारे आपल्याला करायचं आहे ते आपण वर्णन करणार आहोत। भगवान परमात्म्याची कथा सूत पुराणी वर्णन करत असताना सांगत आहेत, ज्या जीवाला क्षयाची प्राप्ती करून घ्यायची आहे, ज्या जीवाला आपल्या जे षडविकार दूर करून टाकायचे आहेत, काम, क्रोध, लोभ, मोह, दंभ, अहंकार या षडविकाराचा नाश आहे, मोक्षाची प्राप्ती करून घेऊन शिवपदाची प्राप्ती ज्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायची आहे त्या प्रत्येक जीवाने या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या कथा श्रवण करायचे। या कथेचं सांगत असताना शिवमहापुराण ग्रंथ म्हणजे भगवान शिव परमात्म्याचं भाग्य आहे। म्हणजे भगवान परमाला काय असेल तर कपाळावरती त्रिपुर भस्म, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, गळ्यात नाग आहे, गळ्यात त्या ठिकाणी रुद्राक्षाच्या माळा, इष्टलिंग आहे, हातात त्रिशूळ आहे, डमरू आहे, गजचर धारण केला आहे, डोक्यावरती जटा आहे, जटेवरती गंगा आहे, त्याच्यावरती त्या ठिकाणी गंगाची कोर आहे। आणि भगवान शिव परमात्म्याचं सौभाग्य म्हणून हे शिवपुराण वर्णन केलेलं आहे। तुम्हाला सामान्य जीवन आपलं सौभाग्य काय म्हणून विचार तर तुमचं उत्तर येईल हो, लेकर, बाळ, घरदार, पैसा, अडका, संसार हे आमचं सौभाग्य। पण चिरलेला नाहीये, एक क्षणिक सुख देऊन आहे। भगवान शिव परमात्म्याचं सौभाग्य काय असेल तर हे शिवमहापुराण ग्रंथ आहे। या ग्रंथाचा महिमा अगदी आगार आहे। या ग्रंथावर दौला एक बेत जरी आपल्या जीवनामध्ये ग्रहण केला, प्रशा केला तर आपल्या जीवनाचा भार होणार, रोगी रोगापासून होणार आहे, संती ज्यांना नाही आहे त्या संतीची प्राप्ती होणार आहे, त्यांना विवाहाचा योग येत नाहीये त्यांना विवाहाचा योग होणार आहे। अशा बरेच संकटावरती हा शिवमहापुराण ग्रंथ आपल्याला फलदायी त्या ठिकाणी ठरणार आहे। तत्पूर्वी या प्रयागराज क्षेत्रामध्ये महिमा सांगत असताना सूत पुराणिक वर्णन करत आहेत की ज्या ठिकाणी भगवान शिवाची शिवमहापुराण कथा गायली जाते, ऐकली जाते, ती भूमी साधारण राहत नाही तर ती भूमी साक्षात कैलास पर्वत होऊन जाते। म्हणजे आता ही तुमची आदमपूर नगरी म्हणजे आदमपूर गाव राहिलं नाही, डायरेक्ट कैलास पर्वत झालेला आहे। आणि या कैलास पर्वतामध्ये जे भक्त अनन्य भावनेने
काया वाचा मनाने भगवान शिवाची कथा श्रवण करतात ते भगवान शिवाची शिवगण होऊन भगवान शिवाला प्रिय होतात। पण त्यासाठी हे कैलास पर्वत म्हणून आपल्या समोर जो पेंडॉल टाकलेला आहे ना, हा जो शिवा अनुभव मंडप तयार केलेला आहे ना, या मंडपामध्ये येऊन स्थानापन्न होणारे जे भक्त आहेत ते भगवान शिवाला प्रिय होतात। पाहोनी ऐशा शिवभक्ताला यमही थरथरला, ओम नमः शिवाय भव तरुण उपाय सुलभ उपाय, तारक मंत्र श्री गुरुचा आहे की नाही। कोणत्या शिवभक्ताला? जो शिवकथा आहे हे माहीत असताना देखील घरी थांबला आहे त्या शिवभक्ताला आहे की नाही। शिवकथेमध्ये आल्यानंतर कपाळावरती भस्म लावत नाही त्या शिवभक्ताला, शिवकथेमध्ये येऊन कपाळाला कुंकाचा टिळा लावत नाही त्या शिवभक्ताला, गळ्यात इष्टलिंग नाही आहे, गळ्यात रुद्राक्षाची माळ नाही आहे त्या शिवभक्ताला, शिवमहापुराण कथेमध्ये स्थानापन्न होऊन देखील टाळ्या वाजवत नाही, मुखाने नाव घेत नाही, जय जयकार करत नाही त्या शिवभक्ताला, कोणत्या शिवभक्ताला? भाळी भस्मलिंग गळा, शोभे रुद्राक्षाच्या माळा, मुखी मंत्र पंचाक्षर, धन्य धन्य ते शरीर। जसा 33 कोटी देवामध्ये माझा महादेव श्रेष्ठ आहे, तसा सप्तकोटी मंत्रामध्ये पंचाक्षरी महामंत्र हा श्रेष्ठ सांगितलेला आहे। एकदा शिव जरी म्हणलं ना तर भगवान शिव परमात्मा आपल्या जीवाचा उद्धार करतात आणि त्या उद्धाराच्या कथा आपण 7 दिवसीय शिव महापुराण कथेमध्ये श्रवण करणार आहोत। सुलभ उपाय तारक मंत्र श्री गुरुचा। एक पंचाक्षरी महामंत्र म्हटल्यानंतर डायरेक्ट कैलासाची प्राप्ती करून देणारे हे शिव महापुराण सूत पुराणी प्रयागराज या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी वर्णन करत आहे आणि ती कथा ऐकण्याचं भाग्य आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेलं आहे। आणि या शिव पुराण कथेचा महिमा सूत पुराणिक या ठिकाणी वर्णन करत आहेत। तुम्ही म्हणाल महाराज का हो, सुंदर अशी साऊंड सिस्टम त्या ठिकाणी लाभत आहे, सुंदर अशी त्या ठिकाणी आम्हाला घरी ऐकू येऊ लागलेला आहे, असे त्या ठिकाणी सुंदर अशी साऊंड सिस्टम आम्हाला इथं येऊन कथा श्रवण करण्याची गरज काय, हा सुद्धा प्रश्न काही जण विचारतील आहे की नाही। आम्हाला घरी बसून ऐकू येऊ लागले महाराज, इथं यायची गरज काय? त्यावर सूत पुराणिक महाराज या ठिकाणी या कथेचा महिमा या ठिकाणी वर्णन करून सांगत आहेत की जरी घरी ऐकू येत असेल तरी या शिवा अनुभव मंडपामध्येच काय यावं याचं उत्तर या सूत पुराणिकांनी या शिव महापुराण कथेच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवलेलं आहे। ॲपल मोबाईल माहिती आहे? ॲपल मोबाईल, इकडे तरुण मंडळी आहे, ॲपल मोबाईलची किंमत किती अंदाजे? 1 लाख रुपये। वा, आपल्याला काय 10 लाख रुपयाचा धरला तरी उदाहरण घ्यायचं आहे। 1 लाख रुपयापासून पुढे करोडो रुपयापर्यंत ॲपल मोबाईल आहे। 1 लाख रुपयाचा ॲपल मोबाईल आहे, त्याच्यामध्ये सिम कार्ड आहे, आउट गोईंग इनकमिंग असं वर्षभराचं रिचार्ज सुद्धा केलेलं आहे, 100% चार्जिंग सुद्धा आहे। पण या 4 वस्तू या ॲपल मोबाईलला असून चालत नाही, तर त्याला आणखी एक 5वी गोष्ट तितकीच महत्त्वाची आहे। ती गोष्ट कोणती हो? ॲपल मोबाईल आहे, सिम कार्ड आहे, रिचार्ज आहे, त्याच्यामध्ये 100% चार्जिंग आहे, पण या 4 गोष्टी असून उपयोग नाही।
5व्या गोष्टीविना तो ॲपल मोबाईल शून्य आहे. ती गोष्ट कोणती महाराज? हे बघा, मी तारीख घेताना विचारतो. मी अशोक महाराजांना विचारलं होतं, तुमच्या गावातल्या भाविकांना बोलायला येतं का? कारण जिथं बोलायला येतं तिथंच मी तारीख घेतो. कारण कीर्तन कथा हे संवादातून पुढे जात असते. म्हणून कीर्तन कथा करत असताना जेवढं काय आपल्याला माहीत असेल तेवढं मुखानं बोलत चला. हा, कोणती गोष्ट? वा, टाळ्या वाजवा एकदा या बाबासाठी. वा, धन्यवाद बरं का. असं बोलत चलावं. ॲपल मोबाईल आहे, सिम कार्ड आहे, रिचार्ज आहे, 100% चार्जिंगसुद्धा आहे. पण त्या सिम कार्डचं त्या गावामध्ये टावरच जर नसेल, रेंजच नसेल, तर तो ॲपल मोबाईल काय कामाचा? शून्य आहे, डबल शून्य. त्याच पद्धतीनं भगवान शिव परमात्मा म्हणत आहेत, हे आपला देह, आपलं शरीर म्हणजे ॲपल मोबाईल आहे. किती रुपये दिलं तरी पुन्हा ओरिजिनल डोळा मिळतो का? करोडो रुपये दिलं तरी पुन्हा हा नरदेह तुम्हाला प्राप्त होणार नाही. एका डोळ्याची किंमत, दुसरा डोळा बसवायचा म्हणला, लाख रुपये दिलं तरी ओरिजिनल डोळा बसत नाही, तिरकं बघायला चालू करतो. एखादी किडनी बदलायची असेल, मॅच तर होतच नाही. करोडो रुपये दिलं तरी सुद्धा पुन्हा हा नरदेह प्राप्त होणार नाही. असा करोडो रुपयाचा नरदेह रूपी ॲपल मोबाईल भगवंतानी तुम्हाला फ्री दिलेला आहे. ॲपल रूपी शरीर आहे, शरीर रूपी ॲपल मोबाईल, मन रूपी सिम कार्ड आहे. त्याच्यामध्ये भोजन रूपी त्या ठिकाणी बॅलेन्स आहे. भोजन केलं तर तुम्ही चालता, बोलता, नाहीतरी चक्कर येऊन पडता. एखादा उपवास करणाऱ्या माझ्या माईला विचारा कसा असतो उपवास, आहे की नाही? भोजन केलं तरच त्या ठिकाणी आपलं शरीर व्यवस्थित चालतं. म्हणून शरीररूपी ॲपल मोबाईल, मनरूपी सिम कार्ड, भोजनरूपी त्या ठिकाणी बॅलेन्स आहे आणि संसाराची चार्जिंग आहे. आमचे हे पुरुष मंडळी थोडंसं थकून क्वाटवरती बसले, लेकरू जवळ येतं. अहो बाबा, तुम्हाला सांगितलं होतं ना मी काल वह्या आणायला, का बसलात? दमलेले बाबा पुन्हा उठतात आणि वह्या आणायला निघून जातात. ही संसाराची चार्जिंग आहे, एका जागेवर बसू देत नाही. फुल चार्जिंग आहे आपल्याला. शरीररूपी ॲपल मोबाईल, मनरूपी सिम कार्ड, अन्नरूपी बॅलेन्स आणि संसाराची चार्जिंग. पण या 4 गोष्टी असून इथं चालत नाही. 5वी गोष्ट आहे ती कोणती? ज्या पद्धतीनं तुम्ही रेंज सांगितली ना, आपल्या या संसारामध्ये, आपल्या या जीवनामध्ये सात्विक विचाराची रेंज येण्यासाठी काम, क्रोध, लोभ, मोह, दंभ, अहंकार या षडविकाराचा नाश करून आपल्या जीवनामध्ये मोक्षाचा अधिकार प्राप्त होण्याची रेंज, आपल्याला शिवपदाची प्राप्ती करून देण्याची रेंज, आपल्या संसारामध्ये चांगले वाईट त्या ठिकाणी जे काही गोष्टी आहेत त्या गुह्य ज्ञानाचं त्या ठिकाणी ज्ञान देणारी जी रेंज आहे ती या शिवा अनुभव मंडप टावर खालीच तुम्हाला मिळणार आहे. म्हणून याच ठिकाणी तुम्हाला येऊन कथा ऐकाव्या लागणार आहेत. म्हणून याच ठिकाणी तुम्हाला यायचं आहे. आणि या टावर खाली येऊन जे बसतात त्यांची गॅरंटी माझ्याकडे 7 दिवस आहे. पाहुणी आईशा शिवभक्ताला यमही थरथरला, यम सुद्धा तुमच्या जवळ येणार नाही याची गॅरंटी माझे 7 दिवस. 8व्या दिवशी फोन करू नका म्हणजे झालं. आता 7 दिवस तुम्हाला मरण नाही, 7 दिवस तुम्हाला कसला आजार येणार नाही याची गॅरंटी माझ्याकडे. फक्त कथेला आल्यानंतर 3 गोष्टी आपल्याला काया वाचा मनाने करायचे. हाताने टाळी, मुखाने नाम आणि हात वरती करून जय जयकार. या 3 गोष्टी मात्र तुम्हाला काया वाचा मनाने करायच्या आहेत. पण या कलियुगामध्ये हा मनुष्य इतका चतुर आहे की फायदा बघितल्याशिवाय कुठलंच काम करत नाही. माझा भगवान शिव परमात्मा भक्ती करून घेतो, पण अशी फुकट करून घेत नाही. त्याचं फळ तुम्हाला देऊन टाकतो. या 3ही गोष्टीचं फळ तुम्हाला देणार आहे. पहिली गोष्ट, हाताने टाळ्या का वाजवाव्या? सूत पुराणिकांनी या कथेचा महिमा त्या ठिकाणी वर्णन केलेला आहे. इथं कोणाला अटॅक आलेला आहे का? अटॅक नको रे बाबा. अटॅक येऊन गेलाय का इकडं? बरं, कोणाला येऊ नये वाटतंय त्यांनी हात वरी करा. कोणाला येऊ नये वाटते? सगळ्यांनाच येऊ नये वाटते हो, पण हात वरी करणार नाही बरं का? ठीक आहे. मग हा झटका किंवा अटॅक केव्हा येतो? शास्त्रीय कारण, वैज्ञानिक कारण. ज्यावेळेस आपल्या शरीरातल्या रक्ताच्या नाड्या बंद पडतात त्यावेळेस माणसाला अटॅक किंवा झटका आजार यायला सुरुवात होतो.
ज्या वेळेस तुम्ही या नाम यज्ञ सोहळ्यामध्ये या शिवमहापुराण कथेमध्ये जोरात टाळ्या वाजवाल, रक्ताच्या नाड्या या तळ हातातून सुरू असतात. ज्याच्या वेळेस तुम्ही टाळ्या वाजवाल त्या वेळेस या रक्ताच्या नाड्यावरती ताण पडेल आणि बंद पडलेल्या नाड्या पुन्हा चालू. किती रुपये दिलो मला औषध सांगायला? भवरोगावरी दिव्य रसायन औषध हे जाण शिवनाम. टाळ्या वाजवणार की नाही? हो महाराज, आता झटका येणार नाही म्हणल्यानंतर नक्कीच वाजवणार आहे. आता नाही, भजन चालू असताना नक्की वाजवणार. कारण टाळ्या वाजवल्याने झटक्याचा आजार दूर होतो, हा पहिला फायदा. दुसरा फायदा, हात वरती करून जय जयकार का करावे? भगवान शिव परमात्म्यांनी सांगितल्याप्रमाणे कैलास पर्वत कुठं आहे हो? खाली का वरती? वरती. शास्त्रीय कारणानं आपण कैलास पर्वत वरती मानलेला आहे. भगवान शिव परमात्मा म्हणत आहेत, ज्या ठिकाणी भगवान शिवाच्या कथा गायल्या जातात, ऐकल्या जातात, त्या ठिकाणाकडे शिव आणि पार्वतीचं लक्ष असतं. गुप्त रूपाने ते या ठिकाणी वास्तव्य करत असतात. ते आता कथा श्रवण करत आहेत. ज्या वेळेस जय जयकार होईल, 2 हात वरती केले म्हणजे हे 2 हात भगवान शिव आणि पार्वतीच्या चरणाला टेकले असं गृहीत होतं आणि मुखानं त्यांचा जय जयकार होतो आणि भगवान शिव पार्वतीच्या आशीर्वादाला आपण प्राप्त होतो. यासाठी वरती हात करून आपल्याला जय जयकार करायचा आहे. हा दुसरा फायदा. आणि तिसरा फायदा, मुखाने नाव का घ्यावं? आता इकडं शेतकरी वर्ग आहे, शेतामध्ये आता ज्वारी निघालेली आहे. ज्वारीतून त्या ठिकाणी तुम्हाला जो कडबा त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे, कडबाच म्हणता ना, कडब्याच्या पेंड्या बांधता, एकावर एक एकावर एक एकावर एक, काय म्हणतात त्याला? आमच्या इकडं बनीम म्हणतात, तुमच्याकडं? हा, बनीमच. एकावर एक एकावर एकावर एक एकावर एकावर असं 1000 कडब्याची बनीम रचलेली आहे. आणि त्या कडब्याच्या बनिमीला जाळायला काडीपेटीचे किती बुरुज लागतील हो? जाळायचं नाही बरं का, अगोदरच दुष्काळ आहे. फक्त उदाहरणासाठी घ्यायचं आहे आपल्याला. काडीपेटीचे किती बुरुज लागतील माय? इकडं किती बुरुज? बोला ना. 1 काडी डबी, 1 काडी. वा, 1 काडी ओढल्याबरोबर काही क्षणात 1000 कडबा जसा काही क्षणात जळून खाक होतो एका काडीने, तसं अनंत जन्मीचं पाप नाहीसं करण्यासाठी माझ्या भगवान शिव परमात्म्याचं एक गोड नाम महत्वाचं आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये नाम घ्यायचं आहे. तिन्हीचाही फायदा आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी भगवान शिव परमात्म्याने ठेवलेला आहे. मग आपण या नाम यज्ञ सोहळ्यामध्ये ही कथा श्रवण करत असताना काया वाचा मनाने या 3ही गोष्टी आपल्या जीवनामध्ये 7 दिवस अनन्य भावनेने त्या ठिकाणी आपल्याला ग्रहण करायच्या आहे. ठीक आहे महाराज, आम्हाला फायदा कळालेला आहे. आम्ही 3ही गोष्टी या ठिकाणी काया वाचा मनाने करायला तयार आहोत. पुढे महादेव म्हणत आहेत, इथं येत असताना कसं यावं? आज फक्त स्तुती आहे बरं का, परिचय आहे. उद्यापासून शिवमहापुराण कथेला सुरुवात होणार आहे. इथं येताना कसं यावं? माझ्या माय मावल्या, नळाला पाणी भरायला जात असताना घागर कशी घेऊन जाता? आमच्याकडे तर भरलेली घेऊन जातात. तुमच्याकडे कशी आहे? नळायला पाणी आणायला जाताना घागर कशी घेऊन जाता? माय माऊलीनो, हे बघा, मी तुमच्या लेकरासारखा आहे. असं शांत बसू नका. तुम्ही पाणी आणायला जाताना जाता की नाही? हो की नाही? हा, मग भरलेली घागर घेऊन जाता का रिकामी? रिकामी. बरोबर आहे. आमच्या इकडेही तशीच घेऊन जातात. फक्त तुम्ही बोलावं यासाठी थोडासा प्रयत्न असतो, आहे की नाही? कारण तुम्हालाही कथा कळाल्या पाहिजे. ज्या पद्धतीनं तुम्ही नळाला रिकामी घागर घेऊन जाता, त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी भरतं, त्याच्यासारखंच शिवमहापुराण कथा श्रवण करण्यासाठी येताना ही मनरूपी घागर रिकामी घेऊन यायला सांगितली. मनामधील काम, क्रोध, लोभ, मोह, दंभ, अहंकार, सासू सुनेचं भांडण, शेजाऱ्याचं भांडण, हे सगळं घरी सोडून यायचं आणि मन रिकामं घेऊन यायचं. आणि इथं आल्यानंतर या भगवान शिवपरमात्म्याच्या लीला त्या मनामध्ये त्या ठिकाणी साठतील आणि आपल्या या जीवनाचा उद्धार त्या ठिकाणी होणार आहे. म्हणून मनरूपी घागर रिकामी घेऊन या. आणि घरातलं जर टेन्शन तुम्ही इथं घेऊन आलात तर इथं चालेल का? मनात नाही, आपले त्याच्या वरून जात. आणि म्हणून मनरूपी घागर त्या ठिकाणी रिकामी घेऊन या. इथं नंतर भगवंताच्या नामात त्या ठिकाणी तल्ली व्हा. बघा, डोळे ठेवू का नसेल लव वाटलं डोळा
झोपून कथा ऐका, पण इथे या. जमच 3 तारी घालून बसता बसा, नाही जमलं गुडघे वरती बसा. का बसलो म्हणणारा मी महाराज नाही. जमलंच वर बसायला ठीक आहे, त्या पलीकडे वाटलंच पाय मोकळे सोडून बसावं तर बिनधास्त बेचाल बसून बसा. का बोलू म्हणणारा महाराज किंवा माझा देव सुद्धा. जमलंच बसून कथावी पटंगण भरपूर सुनले सुन कथा ऐकलं. बिनधास्त झोपून कथा ऐक, झोपून कथा ऐक म्हणणारा महाराज नाही किंवा महादेव नाही. बरं का, कधी या कसंही ऐका, पण या भूमीवरती येऊन त्या ठिकाणी कथा ऐका, जीवनाचा उद्धार होणार. एक शिवरी कानावर पडलं ना, आपल्या जीवाचा उद्धार देणारे भगवान परमात्मा आहेत. आई सारखे मयातून त्या ठिकाणी आपला जीवनाचा त्या ठिकाणी उद्धार करतात. पहा, आज हिला विनंती आहे, कथा श्रवण करण्यासाठी एवढा मोठा तुमच्यासाठी शिवानुभव मंडप मारलाय. त्या मंडपामध्ये तुम्ही बसलं पाहिजे. 4 इकडं 4 तिकडं 4 वटवर 4 घरपुढं असं कथा श्रवण करत आहे. असं दूर केव्हा बसतात हो, इकडे 4 बसले, इकडे 4 बसलेले आहेत, बाहेर 4 बसलेले, असं दूर केव्हा बसतात. आमच्या इकडे माणूस मेले असतो, तुमच्या इकडे कसं आहे असं असतं ना. इथून मेलं भगवान शिवाच्या कथा ऐकण्यासाठी हे 4 वेळेस इथून मंडपामध्ये येऊन उठून बसा. ज्यांना ऐकवाले त्यांनी, तरच या शिवमहापुराण कथेच आपल्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. भगवान परमात्मा शिवमहापुराण कथेच्या मध्ये काळी काळी कोण आवतं, आई आवतटकन त्याला घालते, त्याला कडे घालते, त्या दबावरते, त्या दबावरते त्याला शाळा पाठवते. स्वच्छ केस वगैरे विंचरून त्या ठिकाणी त्याला शाळेला पाठवते. लेकरू दिवसभर शाळेमध्ये इकडे इकडे फिरतं. जसं सकाळी त्याचे कपडे स्वच्छ होते तसे त्याचे स्वच्छ कपडे राहत. येत मळले कपडे असतात, का तू शेंबडी घ्यायला असतं. मित्र अशी अवस्था घेऊन ते लेकरू घरी येत. घरी आल्यानंतर बाबा चेअरवरती बसलेले आहेत. लेकरू बाबाला बाबा म्हणून बाबाकडे धाव जातं. धावत बाकडे जाणार, बाबा लेकराचे केस विसलेले आहेत, कपडे आहेत, नाकतून मुड गेलाय, बाबा हाताने ओळख नाहीत. अगोदर स्वच्छ कपडे घाल, हात ओढ धुये आणि मग माझ्याकडे. बाबा दूर लेकरू खाली मुंडकं घालतं आणि आई मारत. आई हा शब्द दिल्याबरोबर आई भांडी घासत असेल, आई धुणं धुत असेल, कुठल्याही कामात असेल, धावत येते, लेकराला जवळ घेऊन त्याची चुंब घेते. आई पाहते का त्याच्या नाकातून शेंबूड गाळलेला आहे, आई पाहते का त्याचे कपडे आहेत, आई पाहते त्याचे केस कट आहेत, काहीच पाहत नाही. ऐकन लागते, त्यात सगळं आवते, चटक त्याचे कपडे का त्याचे हात पाय धुते, स्वच्छ त्याला पुन्हा गणवेश घालते आणि मग ते गुरु बाबाकडे जातात. मग बाबा त्याला जवळ घेतात. सर्व पहिल्यांदा सुख असो किंवा दुःख असो, त्या प्रसंगामध्ये जसं आई आपल्याला जवळ करते ना, त्याच पद्धतीनं भगवान शिव परमात्मा आईसारखी माया करतात. ज्या पद्धतीनं त्या लेकरानं पाळण्यातून मोठं होताना एकदा आई म्हणलं तर आयुष्यभर त्या आईनं त्या लेकराचं त्या ठिकाणी सुखदुःख पाहिलं. तसं एक वेळा ओम नमः शिवाय जर म्हणलं तर भगवान शिव परमात्मा आईची माया देऊन त्या भक्ताला त्या ठिकाणी सुखाची प्राप्ती करून देणारा भगवान शिव परमात्मा आहे. त्यासाठी इथं येऊन आपण अनन्य भावनेनं त्या ठिकाणी कथा श्रवण केली पाहिजे. भगवान शिव परमात्मा म्हणता आहेत, इथं येऊन त्या ठिकाणी कथा श्रवण करताना डोळा लागला तरी चालेल, पण झोपेमध्ये कुठले ॲक्शन व्हायला नको. कारण बऱ्याच ठिकाणी ॲक्शन होते. एका कथेमध्ये ॲक्शन झाली, 4-5 हजार महिलांची मांदियाळी होती. कथा सुरू झाली आणि 1 तासाची कथा पुढे गेल्यावर एक मायमाऊली डोळे लावून कथेमध्ये असं ओढू लागली. बघा, वरून खाली असं झटके देऊ लागली. मग मी म्हणलं हे भजन नेमकं कसलं असेल. कथा झाल्यानंतर दर्शनाला आल्यानंतर मायमाऊलीला विचारलं, नेमकं तुम्ही कथेमध्ये होतात काय महाराज? बघितलं नाही का, तुमच्या समोर तर तक्कात खंब्याला तक्का देऊन बसले होते. तुम्ही नाही माय, तिथली माय म्हणायली. बघितलं नाही? हो पाहिलं. मग तुम्ही कथेमध्ये डोळे लावलेले होतात? हो महाराज, मला डोळे बंद करून कथा ऐकायची सवय आहे, पण मी तुमची कथा ऐकलेली आहे. बर, पण तुम्ही डोळे लावून असं काय ॲक्शन करत होता ते तेवढं सांगा. वरून खाली काय ओढत होता? अहो महाराज, तुम्हाला काय माहिती आहे? बघा,
तुमच्या गायकांनी म्हणलं अवघ्या 5 मिनिटामध्ये कथेला सुरुवात होणार आहे, तेव्हा मी भाकरी थापटत होते म्हणली, भाकरी थापटत. आणि भाकरी थापटत असताना माझ्या या डाव्या हातात 5 तोळ्याच्या पाटल्या, उजव्या हातात 5 तोळ्याच्या पाटल्या होत्या, त्या त्रास करू लागल्या म्हणून पाटल्या काढून किचनवरती ठेवल्या. मग कथा सुरू होणार आहे म्हणून 5 मिनिट त्या ठिकाणी आवाज आल्याबरोबर चटकन त्या ठिकाणी भाकरी तिथल्या तिथं थांबवल्या, चटकन हातपाय धुले, कपाळाला विभूती लावले, चटकन त्या ठिकाणी माझं सगळं आवरून कपाळाला कुंकाचा टिळा लावला आणि चटकन धावत धावत कुंडी लावली, धावत धावत कुलूप लावलं, कथेला आले. कथेला आल्यानंतर कथेमध्ये तल्लीन झाले. 1 तासाची कथा झाल्यानंतर माझ्या ध्यानात आलं, माय पाटल्या कुठं राहिल्या, कुठं राहिल्या, किचन वट्ट्यावरतीच राहिल्या. दुष्काळाचे दिवस आहेत, लागलेले आहे. दुष्काळाच्या दिवसामध्ये जिकडे तिकडे त्या ठिकाणी चोऱ्या होण्याचा प्रसंग आहे आणि अशा प्रसंगामध्ये त्या ठिकाणी जर माझ्या पाटल्या कुणी चोरून नेल्या तर त्या ठिकाणी माझी किती मोठी नुकसान होईल. तिला माहीत होतं पाटल्या किचनवरती राहिलेल्या आहेत, धावत आलेली ही माहिती आहे. चटकन तिनं आपल्या पाटल्याचं रक्षण म्हणून माय कुलूप लावले तर लावले, पण ते कुलूप गच्च बसले का नाही ते इथं कथेमध्ये ओढून बघायले होते म्हणली, असं झटके देऊन. बघा आता इथं येऊन कुलपाचं ध्यान येत असेल, एखाद्या पाटल्याचं ध्यान येत असेल तर या शिवमहापुराण कथेचं फळ आपल्याला प्राप्त होणार नाही, माहीत आहे की नाही. असं इथं येऊन कथेचं, इथं येऊन त्या ठिकाणी त्या कुलपाचं याचं त्याचं ध्यान व्हायला नको आहे. एकाग्र मनाने काया वाचा मनाने आपण जर या भगवान शिवपरमात्म्याच्या कथा ऐकल्या तर भगवान शिवपरमात्मा आपल्या जीवनाचा उद्धार केल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाहीत. एक वेळा ओम नमः शिवाय म्हणल्यानंतर कैलासाची प्राप्ती करून देणारे भगवान शिवपरमात्मा आहेत. आता या शिवमहापुराण कथेचा महिमा लीला ऐकत असताना या शिवमहापुराण कथा श्रवण करण्याचे काही नियम आहेत. ते नियम ऐकून आज आपण मंगल आरती संपन्न करणार आहोत आणि उद्यापासून बरोबर वेळेवर कथेला सुरुवात करणार आहोत. काही नियमावली आहे, त्या नियमावलीचं आपण उद्यापासून त्या ठिकाणी पालन केलं पाहिजे. शिवमहापुराण कथा श्रवण करणं म्हणजे सुद्धा एक व्रत आहे आणि ते व्रत आपल्याला उद्यापासून त्या ठिकाणी संपन्न करायचं आहे. त्यामध्ये त्या ठिकाणी शिवमहापुराण कथा श्रवण करण्याचा त्या ठिकाणी पहिला नियम सांगत असताना, शिवमहापुराण कथा श्रवण करण्यासाठी येत असताना आपण जमलंच तर स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करून त्या ठिकाणी आलं पाहिजे. पहिला नियम काय सांगितलेला आहे, स्नान करून या. शिवमहापुराण कथा श्रवण करण्याचा त्या ठिकाणी दुसरा नियम या ठिकाणी वर्णन करून सांगितलेला आहे. शिवमहापुराण कथा श्रवण करण्यासाठी येत असताना प्रत्येकाने आपापल्या हातामध्ये एक आरतीचं ताट, ते आरतीचं ताट कसं असलं पाहिजे तर ते आरतीचं ताट तांब्याचं असलं पाहिजे. त्याच्यामध्ये ज्या काही पंत्या आहेत त्या पंत्यासुद्धा तांब्याच्या किंवा पितळेच्या असल्या पाहिजे. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी दिवे आपण किती लावतो, तुम्ही किती लावता, इकडे किती दिवे लावतात पंत्या, 2 दिवे लावायची प्रथा आहे. 1 दिवा चालणार नाही. 1 दिवा कधी लावतात, माणूस कुठे गेल्यावर, माणूस मेल्यावर. मग देव मेलाय का असं म्हणायचं आहे तुम्हाला, नाही ना. मग आत्तापर्यंत केलेलं केलं, पण इथून पुढं पंक्तीमध्ये 2 त्या ठिकाणी वाती प्रज्वलित करायच्या. भले 1 तुमच्याकडे आरती असू द्या, पण त्याच्यामध्ये 2 पंत्या त्या ठिकाणी प्रज्वलित करायच्या आहेत. आरतीच्या ताटामध्ये हळदी कुंकू महादेवाला वर्ज्य आहे. महादेवाला हळदी कुंकू चालत नाही. फक्त आरतीच्या ताटामध्ये आरती, त्याच्यामध्ये ओरिजिनल असं भस्म जे तुम्ही कपाळाला लावताय ते आता ओरिजिनल भस्म नाही आहे, डुप्लिकेट आहे, चुना आहे, चुना. ओरिजिनल भस्म कोणता आहे ते आपण उद्याच्या शिवमहापुराण कथेमध्ये श्रवण करणार आहोत. आरतीच्या ताटामध्ये ओरिजिनल भस्म, 1 लोटा जल, सभी समस्या का हल. 1 लोटा जल सुद्धा तांब्यामध्ये घेऊन यायचं आहे. ताटामध्ये तांदूळ, ताटामध्ये साखर, ताटामध्ये 11 बिल्वपत्र, 11 पांढरी फुलं, 11 लाल फुलं आणि स्वच्छ असा देवाला पुसायला टॉवेल रूपी कपडा. आणि तुम्हाला बसायला येत असताना दर्भ आसन सांगितलेलं आहे. या चटईवरती बसायचं नाही. नियम आहे दुसरा नियम
की आरतीच्या ताटाबरोबर बसायला एक तुम्ही सुती आसन, दर्भासन नसेल, येताना सुती आसन घेऊन यावा आणि त्याच आसनावरती बसावं. हा शिवमहापुराण कथा श्रवण करण्याचा दुसरा नियम आहे. तिसरा नियम, कथा श्रवण करण्यासाठी येताना कपाळावरती त्रिपुंड्र भस्म, कुंकाचा टिळा. टिकल्या चालणार नाहीत. टिकली तर टिकली, नाही तर हुकली असा प्रसंग आहे. त्याच्यामुळं टिकल्या हा शास्त्रीय पद्धतीला मान्य नाहीत. त्याच्यामुळं टिकल्या उद्यापासून बंद करा. उद्यापासून कंकाचा टिळा आणि त्रिपुंड्र भस्म कपाळाला लावून गळ्यामध्ये इष्टलिंग रुद्राक्षाची माळ घालून त्या ठिकाणी कथा श्रवण करण्यासाठी यावं. हा शिवमहापुराण कथेचा तिसरा नियम आहे. शिवमहापुराण कथा श्रवण करण्याचा पुढील नियम या ठिकाणी सांगितलेला आहे. शिवमहापुराण कथा श्रवण करत असताना आज ज्या जागी तुम्ही बसलात त्याच जागी 6 दिवस जागा सोडायचं नाही. 6 दिवस त्याच जागेवरती त्या ठिकाणी बसून आपल्याला कथा श्रवण करायची आहे, जेणेकरून त्या जागेवरचं पुण्य दुसरा कोणी घेणार नाही. म्हणून त्या जागेचं पुण्य तुम्हाला प्राप्त व्हावं यासाठी जागा बदलायचं नाही. माय वारं लागत नाही, पक्का द्यायला पाहिजे म्हणून खंबा पकडते, असं चालणार नाही. आज ज्या जागी बसलाच त्याच जागी बसून शिवमहापुराण कथा आपण श्रवण करावी. हा शिवमहापुराण कथेचा पुढील नियम त्या ठिकाणी वर्णन करून सांगितलेला आहे. शिवमहापुराण कथा श्रवण करण्याचा पुढील नियम सांगितलेला आहे. कथा या जोडीनं ऐकाव्या. किती जण जोडीनं आले हातवरी करून सांगा. वाह, क्या बात है. 1 2 3 इकडं, 4 इकडं, पाठीमाग म्हणजे आहेत 4-5 जण तर आहेत. भाग्य आहे. कथा जोडीनं का ऐकाव्या त्याचंही त्या ठिकाणी भगवान शिवपरमात्म्याने वर्णन करून सांगितलेलं आहे. तुम्ही माय माऊल्या कथा ऐकायला येता, महाराज रोज 4-5 तरी उपाय सांगतात. ते उपाय तुम्ही घेऊन जाता आणि तुमच्या मालकाला सांगायला जाता, हो ऐका ना महाराजांनी असं सांगितलंय, आपण असं वागूया, आपण असं काहीतरी पूजापाठ करूया. मालक म्हणतात, तुझे महाराज, तुझी पूजा, तुझी कथा, तुझा सप्ताह, तू आणि ते सप्ताह बघून घ्यायचं, माझ्याकडे काही घरानं घेऊन यायचं नाही, असं म्हणून मोकळं होतात. त्याच्यामुळं पती आणि पत्नी दोघं जर कथेला आले, दोघांनाही इथं होणाऱ्या आणि माझ्या शिवकथेमध्ये तुम्हाला संसारामध्ये लागणाऱ्या तृणकाडीपासून ते शेवटच्या टोकापर्यंतचं गुह्य ज्ञान प्राप्त होणार आहे. माझ्या शिवमहापुराण कथेमध्ये तुम्हाला कथेबरोबर संसारामध्ये लागणारं गुह्य असं समाज प्रबोधनाचं ज्ञानसुद्धा प्राप्त होणार आहे. नुसतं कथा ऐकून जीवनाचा उद्धार होणार नाही, तर कथा ऐकता ऐकता आपल्या संसारामध्ये काय कमी जास्त आहे, आपण कशाप्रमाणे वाटचाल केली पाहिजे, या सुद्धा गोष्टीचं गुह्य ज्ञान तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. पण शिवमहापुराण कथेचा नियम आहे, कथा ऐकत असताना जोडीनं ऐकाव्या. जमलंच तर भांडू नका आता उद्या, ते येईल माझ्याकडे भांडण. जमलंच प्रेमानं यायचं असेल येऊ द्या, नाहीतरी दोघांपैकी एकानं जरी कथा ऐकली तरी दुसऱ्याच्या पदरामध्ये त्याचं पुण्य प्राप्त होतं. नियम त्या ठिकाणी सांगितलेला आहे. शिवमहापुराण कथा श्रवण करण्याचा पुढील नियम या ठिकाणी वर्णन करून सांगितलेला आहे. कथा श्रवण करत असताना कमीत कमी 7 दिवस तरी आपण आपल्या आईवडिलांची मनोभावे सेवा करावी. 8व्या दिवशी घराच्या बाहेर काढलं तरी चालेल, पण 7 दिवस तरी कमीत कमी वृद्धाश्रमात असणाऱ्या आईबापाला घरी आणा. आईवडिलांची सेवा हीच महादेवाची सेवा आहे असं भगवान शिवपरमात्म्याने वर्णन करून सांगितलेलं आहे. म्हणून कमीत कमी 7 दिवस तरी आपल्या आईवडिलांना उलट न बोलता काया वचा मनाने त्यांची त्या ठिकाणी सेवा करा. 8व्या दिवसासाठी कशासाठी बोलतोय? 8व्या दिवसाचं काय होईल? पडले वळण इंद्रियासी. 7 दिवस लागलेली सवय 8व्या दिवसापासून तुम्हाला त्या ठिकाणी लागायला सुरुवात होईल. म्हणून 7 दिवस तरी आपण त्याचं पालन करावं. तदनंतर शिवमहापुराण कथा श्रवण करण्याचा पुढील नियम या ठिकाणी वर्णन करून सांगितलेला आहे. कथा श्रवण करत असताना 7 दिवस तरी आपण कमीत कमी तंबाखू, सुपारी, व्यसन या सगळ्या व्यसनापासून आपण दूर राहिलं पाहिजे. कमीत कमी 7 दिवस तरी आपण या व्यसनाचा त्याग केला पाहिजे, तरच आपल्याला या शिवमहापुराण कथेचं फळ प्राप्त होणार आहे. कथा श्रवण करता करता मळू जर लागलो तर तुम्हाला भगवान शिव परमात्मा शेवटला मळवल्याशिवाय राहणार नाही. हे कान उघडं ठेवून ऐका. म्हणून 7 दिवस तरी कमीत कमी निश्चय करा आणि या
7 दिवसाच्या माध्यमातून व्यसनापासून दूर राहा. 8व्या दिवशी पुन्हा खाल्लं तरी चालेल, पण 7 दिवस तरी पाळा, आहे की नाही. शिव महापुराण कथा श्रवण करण्याचा पुढील नियम त्या ठिकाणी सांगितलेला आहे. कमीत कमी 7 दिवस कथा श्रवण करत असताना आपल्या मुखातून कोणाची निंदा नाही झाली पाहिजे, कोणाचं वाईट शब्द आपल्या मुखातून नाही गेले पाहिजे. पतीनं पत्नीला बोलायचं नाही, पत्नीनं पतीला बोलायचं नाही. संसारामध्ये एकही अपशब्द त्या ठिकाणी 7 दिवस तरी आपल्या मुखातून नाही गेला पाहिजे. जर समोरचा आपली निंदा करत असेल, करू द्या, आपण एक करा. निंदा वंदा आमचा शिवनामाचा धंदा, हा एकच ध्यास आपल्या जीवनामध्ये घेऊन आपण शिव महापुराण कथा श्रवण करा. त्याचं फळ आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. शिव महापुराण कथा श्रवण करण्याचा पुढील नियम, कथा श्रवण करण्यासाठी येताना प्रसाद म्हणून थोडेसे मुरमुरे साखर घेऊन या. कार्यकर्ते मंडळी उद्या इथं पातेलं ठेवतील, त्याच्यामध्ये एका जागी प्रसाद करा. शिवकथेची आरती झाल्यानंतर सगळ्यांना तो प्रसाद वाटा. शिव महापुराण कथा श्रवण करण्याचा पुढील नियम त्या ठिकाणी सांगितलेला आहे. कमीत कमी 7 दिवस तरी आपण आपल्या डोक्याचे केस काढायचे नाहीत, हातापायाचे नख त्या ठिकाणी काढायचे नाही आहेत, तरच आपल्याला त्याचं फळ प्राप्त होणार आहे. शिव महापुराण कथा श्रवण करण्याचा पुढील नियम, कथा श्रवण करत असताना उपवास धरायला सांगितलेला आहे. निरआहार 7 दिवस उपवाशी राहून किती जण कथा ऐकणार? हातवरी करून सांगा. बक्षीस आहे तुम्हाला. नाही करू शकत नाही. भगवान शिव परमात्म्यांनी सांगितलंय, सकाळी 1 ग्लास गावरान गाईचं दूध, सायंकाळी 1 ग्लास गावरान गाईचं दूध पिऊन तरी तुम्ही कथा श्रवण करू शकता. नाही हो महाराज, तेवढंही जमणार नाही. ठीक आहे, फराळ चालणार नाही, फक्त तुम्ही दिवसभर फळं खा आणि कथा झाल्यानंतर 1 टाईम तुम्ही भोजन करू शकता. एवढं तरी तुम्ही नक्की करू शकता. दिवसभर फळं आणि कथा झाल्यानंतर 1 टाईम, जसं सोमवार सोडता ना तसं 1 टाईम भोजन करून तुम्ही जर कथा ऐकलात तर त्याचं फळ तुम्हाला त्या ठिकाणी लवकरात लवकर त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. हा शिव महापुराण कथा श्रवणाचा नियम आहे. तदनंतर पुढील नियम सांगितलेला आहे, जो आहार तुम्ही ग्रहण करत आहात, जे भोजन करत आहे ते शिळं नसलं पाहिजे, मसालेदार नसलं पाहिजे. ताजाच आहार आपण 7 दिवस ग्रहण केला पाहिजे, जेणेकरून आपली बुद्धी सात्विक विचाराने या शिव महापुराण कथेमध्ये एकाग्र राहील. तदनंतर शिव महापुराण कथा श्रवण करण्याचा पुढील नियम या ठिकाणी वर्णन करून सांगितलेला आहे. शिव महापुराण कथा श्रवण करण्यासाठी येत असताना कमीत कमी 7 दिवस तरी आपण आपल्या या वाणीने खरं बोलावं, खोटं बोलायचं नाही. 7 दिवस तरी हा नियम पाळा. 8व्या दिवसापासून बोललं तरी चालेल, पण 7 दिवस तरी कमीत कमी खरं बोलण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करा. कारण एक खरं बोलून मोकळं झालेलं बरं, पण एक खोटं लपवण्यासाठी दुसरे 10 खोटे बोलून पाप जीवनामध्ये प्राप्त करून घेण्यापेक्षा एक खरं बोलून मोकळं झालेलं बरं. शिव महापुराण कथा श्रवण करण्याचा पुढील नियम, मला देवानी 2 हात दिलेले आहेत, तुम्हाला किती दिलेत? 3 आहेत का? किती? 2च आहेत ना? 2. तर या 2 हातांनी एक पुण्य करा. माझ्या महिला मंडळ माय माऊल्यांनी व पुरुषांनी, तुम्ही उद्या येताना तुमच्या 2 मैत्रिणी या 2 हातानं ओढून आणायच्या, भांडण करायचं. कथेला आलंच पाहिजे, कारण तुझा उद्धार आहे. या 2 हातांनी तुम्ही तुमच्या 2 मैत्रिणी ओढून आणलात तर त्यांना आणलेल्याचं सुद्धा तुमच्या पदरामध्ये पुण्य प्राप्त होणार आहे आणि त्यांचा सुद्धा उद्धार तुमच्याबरोबर होणार आहे. यासाठी तुम्ही 2 मैत्रिणी आणि उद्या 2 मित्र या ठिकाणी कथा श्रवण करण्यासाठी घेऊन यायचे आहेत. हा शिव महापुराण कथा श्रवण करण्याचा नियम आहे. शिव महापुराण कथा आपल्या गावामध्ये सुरू आहे. कमीत कमी 7 दिवस आपण गाव सोडून शिव महापुराण कथेला पाठ देऊन बाहेर गावी जायचं नाही. हा नियम आहे. दुःखाचा प्रसंग सोडता सुखाच्या प्रसंगाला तर जायचं नाही. लग्न, डोहाळ जेवण, वाढदिवस या सगळ्या कार्यक्रमाला जायचं नाही. जर दुःखाचा प्रसंग आला तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता, पण सुखाच्या प्रसंगाला पाठ देऊन त्या ठिकाणी आपल्याला जायचं नाही आहे. शिव महापुराण कथेचा पुढील नियम या ठिकाणी वर्णन करून सांगत असताना भगवान शिव परमात्मा म्हणत आहेत,
कमीत कमी 7 दिवस तरी आपण ब्रह्मचर्याचं पालन करून कथा ऐकावी. शिवमहापुराण कथेचा भगवान शिवपरमात्म्यांनी सांगितलेला नियम, या नियमाचं आपण पालन केलं पाहिजे. तदनंतर शिवमहापुराण कथा श्रवण करण्यासाठी येत असताना रिकामा ऐकू नका. माझ्या भगवान शिवाच्या कथा या सत्य आहेत. सत्यम शिवम सुंदरम. रिकाम्या ऐकू नका. मनामध्ये संकल्प धरा. ज्यांना संतती होत नाही त्यांनी त्या संततीसाठी संकल्प धरा. ज्यांचा विवाहाचा योग येत नाही आहे त्यांनी त्या विवाहाच्या योगासाठी मनामध्ये संकल्प धरा. कुणाचे इतरत्र संकट आहेत, बरेच घरामध्ये वादविवाद असतात, बरेच संकट असतात, त्या संकटाला मनामध्ये दूर करण्यासाठी संकल्प धरा. आणि उद्या एक पाण्याचा नारळ, त्याच्यावरती पांढऱ्या चिठ्ठीने तुमचं नाव, ज्यांच्या नावावरती संकल्प करायचा आहे त्यांचं नाव व पांढऱ्या दोऱ्याने त्याला बांधून उद्याला या शिवमहापुराण ग्रंथाच्या कॉटच्या खाली तो नारळ त्या ठिकाणी आपल्याला ठेवायचा आहे. 7व्या दिवशी गुरु महाराज तो नारळ आपल्याला ओटीमध्ये देतील, त्याचा पूजाविधीही सांगतील आणि त्याच्या आशीर्वादाने भगवान शिवपरमात्मा आपल्याला त्या ठिकाणी फळ देणार आहेत. त्यासाठी संकल्प घेऊन आपण तो नारळ उद्याला या ठिकाणी ठेवायचा आहे. हा शिवमहापुराण कथा श्रवण करण्याचा नियम आहे. तदनंतर शिवमहापुराण कथा श्रवण करत असताना कथाकार हे महाराज जंगम माहेश्वर मूर्ती आहेत. ज्यांना जास्तीत जास्त जमेल त्यांना त्या ठिकाणी शिवकथाकार महाराज व कलाकार मंडळी यांना आपल्या घरामध्ये बोलावून आदरातिथ्य करून पाद्यपूजा संपन्न करून प्रसादाची व्यवस्था त्या ठिकाणी करायचं आहे. त्यांनी या 7 दिवसाच्या माध्यमातून ते भाग्य आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी प्राप्त करून घ्यायचा आहे. हा शिवमहापुराण कथा श्रवण करण्याचा त्या ठिकाणी नियम आहे. तदनंतर शिवमहापुराण कथा श्रवण करण्याचा पुढील नियम या ठिकाणी श्रवण करून सांगितलेला आहे. एकाच गुरु महाराजांची आपल्याला 3 वर्ष कथा ऐकायची आहे. त्याचं कारण भगवान शिवपरमात्म्याचा पहिला खंड सतीखंड, दुसरा खंड पार्वती खंड आणि तिसरा खंड कुमार गणेश खंड. पहिल्या वर्षी आलेले महाराज या वर्षी झालेली कथा पुढल्या वर्षी सांगणार नाहीत आणि पुढच्या वर्षी झालेली कथा तिसऱ्या वर्षी सांगणार नाहीत. या वर्षी महाराज आलेले आहेत, दुसऱ्या वर्षी महाराज बदललात, ते महाराज पुन्हा हेच नियम तुम्हाला सांगतील. म्हणून एकाच गुरु महाराजाची आपल्याला त्या ठिकाणी कथा श्रवण करायची आहे. त्याच्या पुढे नियम सांगितलेला आहे. आपण आरती झाल्यानंतर तुमच्या पुढे आरती येईल. ती आरती तुम्ही कशी घेता? ॲक्शन करून दाखवा. चट 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 आरती तुमच्या पुढं आली. हां, कसं घेता पटकन दाखवा. हां, घेऊन आलो आरती. बोला. हां, ॲक्शन स्टार्ट. वा वा वा, क्या बात आहे. तिकडं पाठीमागं कशी घेणार आरती? का घेतच नाहीत तुम्ही? हां, काही जणांनी दाखवलं. हे बघा, आरती आली. काही जणांनी अशी आरती घेतली, तोंडावरती फिरवली. काही जणांनी अशी आरती घेतली, डोक्यावरती फिरवली. माझं म्हणणं आहे, जे तोंडावरती फिरवत आहेत त्यांना थंड वाजायली का? जे डोक्यावरती फिरवत आहेत त्यांचे पांढऱ्याचे काळे करायचेत का? आरती कुठं घ्यावी हे आजपर्यंत तुम्ही ऐकलं की नाही? आतापर्यंत बरेच कथाकार आले असतील, बरेच कीर्तनकार आले असतील, त्यांनी तुम्हाला सांगितलं नाही का? नाही का सांगितलं? मी सांगायला चालू आहे. आणि त्याच धर्माचा प्रचार करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न आहे की या धर्माचं ज्ञान या परमरहस्य ग्रंथामध्ये ज्या मन्मथ माऊलीनं अष्टावरण, षटस्थल आणि पंच आचार सांगितलेले आहेत ते आज तागेत दडून चाललेले आहेत. माझ्या मन्मथ माऊलीनं जे जीवन खर्च केलेलं आहे त्या खर्चाची पावती आपल्यापर्यंत पोचत नाही आहे. ते गुह्य ज्ञान मी 7 दिवसाच्या माध्यमातून तुम्हाला जेवढं देता येईल तेवढं त्या ठिकाणी मी देऊन जाणार आहे. फक्त तुम्ही जास्तीत जास्त बहुसंख्येने या ठिकाणी कथा श्रवण करण्यासाठी या. माझे हृदय भुवन करा आपुले सिंहासन. भगवान शिवपरमात्मा कुठं थांबलेला आहे? या हृदय मंदिरामध्ये इष्टलिंग रूपाने त्या ठिकाणी स्थापित आहे. त्यामुळं आरती घेत असताना आपण आरती घेऊन हृदय मंदिरावर असलेल्या जो इष्टलिंग आहे, हृदयात असलेल्या त्या भगवान शिवपरमात्म्याला समर्पित करा. उगीच डोळ्याला लावून त्या ठिकाणी त्रास करून घेऊ नका. डोक्याला लावून विनाकारण त्या ठिकाणी पाप पदरात घेऊ नका. आरती हृदयावर घ्यायची आहे. तदनंतर गुरु महाराजांचं दर्शन घेताना तुम्ही कसं घेता? गुरु महाराजांचं, संतांचं, देवाचं दर्शन कसं घ्यायचं? 2 नमस्कार सांगितलेले आहेत. एक साष्टांग नमस्कार. साष्टांग नमस्कार म्हणजे कसा माय? कसा? माहितीच नाही.
महाराज आम्हाला माहीत असतं तर तुमच्या कथेत आम्ही कशाला आलो असतो, हो ना. ठीक आहे, मला सांगायलाच बोलवलंय, मी सांगणार आहे. हे 3.5 हाताचा देह तुम्ही जसं अंबाबाई देवीच्या समोर लोळवता की नाही, त्याला साष्टांग नमस्कार म्हणतात. हे 3.5 हाताचा देह गुरुच्या समोर या धरणीवरती टाकणं, याला साष्टांग नमस्कार आहे. हा नमस्कार नाही जमला तर नतमस्तक नमस्कार आपल्याला करायचा आहे. तो नमस्कार म्हणजे गुरुच्या 2 अंगठ्याखाली आपले हे तळहात घालायचे आणि हे मस्तक आपण गुरुच्या अंगठ्यावरती ठेवायचे. काही जणांनी गुरुच्या पायावरती आपले 2 हात ठेवले आणि त्याच्यावर तुमचं डोकं, तुमच्याच पाया पडून कशाला उपकार करताय, पडू नका, आहे की नाही. गुरुच्या अंगठ्याखाली आपले 2 हात तळहात जावे आणि मस्तक त्या अंगठ्यावरती टेकावं. हा नमस्कार या ठिकाणी वर्णन करून त्या ठिकाणी सांगितलेला आहे. या छोट्या छोट्या गोष्टी आपण या ठिकाणी केल्या पाहिजे. आणि या शिवमहापुराण कथेच्या माध्यमातून 7 दिवस कथा श्रवण करण्यासाठी येत असताना पुढील नियम सांगितलेला आहे. येत असताना आपल्या नवतरुण मुला आणि मुलींना कथा श्रवण करण्यासाठी घेऊन या. त्याचं कारण काय, माझ्या मनमत माऊलीनं परमार्थ आज एक प्रश्न विचारणार आहे. अशोक भाऊ तुम्हाला आठवण करून देतो, मी फोनवरती तुम्हाला तारीख घेताना बोललो होतो की मी तुम्हाला असा एक प्रश्न विचारेन. आज तागायत तुम्ही 15 वर्ष झालं कथा करत आहेत, 15 वर्ष झालं कीर्तन करत आहेत. तुम्हाला कशाची गरज होती कथा श्रवण करण्यामध्ये, कशाची गरज होती. आणि बोलायचं आहे, बोलण्यामध्ये काही हरकत आहे. त्याला काय म्हणतात, जो दिखावा होता त्याला काय म्हणतात, हा झाकीवाले. झाकीवाल्यांची तुम्हाला गरज होती. तुम्ही कुठेतरी भागवत कथेमध्ये पाहिलं की आम्ही इकडे एक प्रसंग दाखवत आहोत, झाकीवाले येणार आणि त्यांनी ते सोंग करणार. मग तो हट्ट त्यांनी माझ्या पुढे केला, पण माझाही हट्ट होता. गुरु आणि शिष्याचं भांडण लागलं, आहे की नाही. शिष्य म्हणू लागले आम्हाला त्या ठिकाणी झाकीवाल्याची गरज आहे. महाराज म्हणू लागले तुम्हाला परिवर्तन घडवायचं आहे की नेमकं दिखावा करायचा आहे. त्यावेळी शिष्यांनी, शिष्य असावे तर आदमपूरच्या भक्तासारखे एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. शिष्य असावे तर आदमपूर सारख्या भक्तासारखे त्यांनी गुरुचा शब्द न मोडता गुरु महाराजांवरती भार टाकला. आणि मी त्यांना त्या ठिकाणी प्रश्न विचारला होता, या दिखाव्याच्या दुनियेमध्ये जगू नका. काही जण मोबाईलमध्ये रील्सच्या दुनियेमध्ये बघून आपल्याला काहीही पाहायचा वेळ लागलेला आहे. जीवनामध्ये रील्सचं जीवन महत्त्वाचं नाही आहे दादा, रिअलचं जीवन जीवनामध्ये महत्त्वाचं आहे. आणि म्हणून रिअलचं जीवन जगण्यासाठी या शिवमहापुराण कथेमध्ये, भागवत कथेमध्ये दिखावा नको आहे, धर्माचं ज्ञान द्या. आणि तोच प्रश्न आज विचारणार आहे. 15 वर्ष तुम्ही कीर्तन ऐकलात, आज तागायत कुणीही उठून सांगा परमरहस्य मनमत माऊलीनं कोणत्या ठिकाणी लिहिला आणि कितव्या वर्षी लिहिला. या शिवमहापुराण कथेच्या माध्यमातून 7व्या दिवशी त्याला माझ्याकडून बक्षीस आहे, बोला. कुणीही सांगा मनमत माऊलीनं कितव्या वर्षी परमरहस्य लिहिला आणि कोणत्या ठिकाणी परमरहस्य लिहिला, कुणीही उठून सांगा, बोला. परिवर्तन मला सांगायचं आहे. मी तुमच्यावरती काय जबरदस्ती करणार नाही, मला फक्त गुह्य ज्ञान त्या ठिकाणी द्यायचं आहे. तो प्रश्न मी तुम्हाला फोनवरती विचारला होता अशोक महाराज, बरोबर आहे का. आठवण करून देणार म्हणलं तुम्ही, आणि ती आठवण भगवान शिवपरमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने प्राप्त झालेली आहे. तारुण्यावस्थेमध्ये परमार्थ साधावा, याच्यावरून ते उदाहरण त्या ठिकाणी निघालेलं आहे. ज्या पद्धतीनं संत ज्ञानेश्वर माऊलींनी कितव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली बाबा, कितव्या, 16व्या वर्षी लिहिलेली ज्ञानेश्वरी माहिती आहे, पण माझ्या मनमत माऊलीनं लिहिलेला परमरहस्य माहीत नाही. माझ्या मनमत माऊलींचं आयुष्य थोडंसं व्यर्थच गेलं म्हणायला काही हरकत नाही. या शिवकीर्तनकारांनी, या कथाकारांनी या परमरहस्याचं गुह्य ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. संतांचं आचरण, या अंधश्रद्धा नसावी, श्रद्धा असावी. जीवनामध्ये श्रद्धेच्या बळावर संतांचं जीवन, सासू सुनेचे उदाहरण
ऐकतात की हो, पण परमार्थाचं गुह्य ज्ञान ऐकण्यासाठी आपल्याला तसा वक्ता प्राप्त होणं गरजेचं आहे. म्हणून मनमत माऊलीनं, ज्ञानेश्वर माऊलीनं 16व्या वर्षी लिहिलेली ज्ञानेश्वरी सगळ्यांना अवगत आहे, पण माझ्या मनमत माऊलीनं कपिलधार या ठिकाणी ग्रंथ पूर्ण केला, तो 16व्या वर्षी पूर्ण केला. आज कान उघडे ठेवून ऐका आणि इथून पुढे कुणी विचारलं तर बिनधास्त मनमोकळेपणानं सांगा. आणि तुम्ही म्हणाल परमरहस्य हा कपिलधारला लिहिला नाही, मनमत माऊलींचा गुरु घराणा कोणता हो? बोला. मनमत माऊलींचा गुरु घराणा काय ऐकलात तुम्ही? 15 वर्ष. मनमत माऊलींचा गुरु घराणा कोणता? इल्ला. ठीक आहे, मला सांगायलाच बोलवलेलं आहे. नागेश शिवाचार्य महाराजांचे उत्तराधिकारी बसवराज शिवाचार्य महाराज मानूर मठाचे जे काही गुरु महाराज आहेत, मानूर मठाधीश असणारे बसवराज शिवाचार्य गुरु महाराज हे मनमत माऊलींचे गुरु आहेत. हे आज तागायत आपल्या मनामध्ये त्या ठिकाणी साठवून ठेवा. आणि मनमत स्वामींनी परमरहस्य कपिलधारमध्ये लिहिला नाही, तर मानूर मठामध्ये गुरु महाराजांच्या आशीर्वादानं परमरहस्य लिहिण्याची सुरुवात त्या ठिकाणी त्या मानूर मठामध्ये केलेली आहे. आणि पूर्ण केलेला आहे शके 1522 विक्रम नाम संवत्सरास वद्य त्रयोदशी माघ मास ग्रंथ पूर्ण झालाशी मनमथ शिवराज केले नवल परी तेने कपिलाधारी परमरहस्य टीका केली सुगम परमरहस्याची. पूर्ण मनमत माऊलीनं ग्रंथ त्या कपिलधार या महास्थळामध्ये समाधी लावून त्या ठिकाणी ग्रंथ पूर्ण केलेला आहे. टीका केली सुगम म्हणजे काय? टीका केली सुगम म्हणजे ज्या ठिकाणी मन टेकलं जातं, ज्या ठिकाणी मन रमलं जातं, त्या ठिकाणी संत थांबतात. त्या किर्र अशा जंगलामध्ये माझ्या मनमत माऊलीनं आपली समाधी लावली. समाधी महास्थळी सर्प व्याघ्रांची जाळी निर्वैर स्वापदेहो समदृष्टीने न्याहाळी आरती शिवराजा. कुठं समाधी लावली? कपिलधार या महास्थळावरती समाधी लावली. आणि समोर येऊन कोण थांबलं हो? साप, वाघ, सिंह, मोर, गाय असे भयानक असे प्राणी त्या ठिकाणी येऊन समोर थांबले. मनमत माऊली पळून गेले का? नाही. कसं पाहिलं त्यांना? समदृष्टीने न्याहाळी आरती शिवराजा. त्या महान अशा भयंकर अशा प्राण्यांना समदृष्टीनं पाहिलं आणि मनमत माऊलीनं करी आपणा समान तेथे नाही दुजेपण त्या प्राण्यांना सुद्धा आपलंसं केलं. तारुण्य अवस्थेमध्ये माझ्या मनमत माऊलीनं तुमच्या हितासाठी आयुष्य खर्च केलेलं आहे. तुमच्या समोर इथं जर येऊन वाघ उभा राहिला, किती जण थांबाले? इथं महाराज गेले कुठंच, आपापला जीव वाचवत पळून जाल तुम्ही, आहे की नाही? पण त्या भयंकर अशा प्राण्यांना सुद्धा भगवान शिवपरमात्म्याने त्या ठिकाणी आपलंसं केलेलं आहे. आणि त्या मनमत माऊलीला त्या ठिकाणी तो आशीर्वाद प्राप्त झाला. ज्या अर्थी तारुण्य अवस्थेमध्ये मनमत माऊलीने परमार्थ साधला, त्या अवस्थेमध्ये आपण सुद्धा आपल्या मुला मुलींना या गुह्य असं संसाराचं, गुह्य अशा या संस्काराचं ज्ञान प्राप्त करून देण्यासाठी उद्याला या शिव महापुराण कथा श्रवण करण्यासाठी घेऊन या. कारण बाहेरील ज्ञान, वाईट ज्ञान पावलोपावली मिळेल, पण हिताचं ज्ञान, संस्काराचं ज्ञान तुम्हाला जर कुठं मिळणार असेल तर या परमार्थाच्या ठिकाणी. कारण संपत्तीपेक्षा संतती ही श्रेष्ठ आहे. आणि त्या संततीला त्या ठिकाणी घडवण्यासाठी या शिव महापुराण कथा श्रवण करून या कथेमध्ये मुलगा कसा असावा, मुलगी कशी असावी, संसारामध्ये कशा प्रकारची वाटचाल केली पाहिजे, या सगळ्या गोष्टीचं गुह्य ज्ञान भगवान शिव परमात्म्याने आपल्यासमोर ठेवलेलं आहे. बोलण्यासारखं भरपूर काय आहे, पण प्रसंग असा झालेला आहे. आमची आज 7व्या दिवसाची कथा त्या ठिकाणी बरबडा जिल्हा नांदेड या ठिकाणी सुरू आहे. तिथला टायमिंग 3 ते 6 आहे, 1 तास पुढे गेलेला आहे. उद्यापासून बरोबर त्या ठिकाणी आपली शिव महापुराण कथा 12:20 या ठिकाणी सुरुवात आमचे गायक मंडळी करतील. उद्याला भक्त अगोदर की देव अगोदर हो? बोला. भक्त अगोदर की देव अगोदर? बाबा भक्त. वा, भक्तच अगोदर. कारण देव बसलाय देवळात, त्याची पूजाच तुम्ही नाही केलात, त्याला पाणी नाही घातलात, त्याला बेल नाही घातलात, त्याला नाही हार घातलात, तर त्याला शोभा कुठून? म्हणून देवाच्या अगोदर सुद्धा भक्ताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आता सांगा, शिष्य अगोदर की गुरु अगोदर?
शिष्य अगोदर, बरोबर आहे ना? मग आज अगोदर कोण आलं, शिष्य का गुरु? आहे की नाही? मला हे सांगायचं आहे, उद्या बरोबर गुरु महाराज येण्याच्या अगोदर आपण स्वागत करण्यासाठी या शिवमहापुराण कथेमध्ये आमच्या गायक मंडळींचं गायन ऐकण्यासाठी आपण बरोबर 12 वाजून 20 मिनिटाला या ठिकाणी उपस्थित राहावं. आणि या शिवमहापुराण कथेमध्ये बारीक बारीक गोष्टीपासून ते गुह्य असं ज्ञान तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. यापैकी जेवढं तुम्हाला त्या ठिकाणी या नियमाचं पालन करता येईल तेवढं आपण पालन करावं आणि या शिवमहापुराण कथा श्रवण करण्यासाठी यावं, एवढंच या प्रसंगी सांगून पहिल्या दिवसाच्या या वाङ्मयीन शिवकथेला याच ठिकाणी विराम करत असताना झालेली शिवकथा ब्रह्मांड नायक भगवान शिवपरमात्मा गुरुमाऊली आणि तुम्हा सर्व साधू संतांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या भगवान शिवपरमात्म्याच्या दिव्यचरणी समर्पित करून आजच्या पहिल्या दिवसीय परिचय रूपी शिवकथेला याच ठिकाणी विराम करीत आहोत. ओम शांती शांती शांती.